नमस्कार, मी अक्कल वारसर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे परिश्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समद्विभुज त्रिकोणाचा पहिला भाग बघितला आहे. आज आपण बघणार आहे समद्विभुज त्रिकोणाचा दुसरा भाग. तर लक्ष द्या. बघा काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये. पहिलं गणित दिलं आहे त्यांनी. गणित पाहण्यापूर्वी परिमिती सूत्र तुम्हाला माहिती आहे, ए अधिक बी अधिक सी, क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. आकृती समद्विभुजची काढलेली आहे. त्याच्या पूर्वीच्या आपण व्हिडिओमध्ये ते घेतलेलं आहे. तर पहा डायरेक्ट आता प्रश्नावर वळू. पहा काय म्हटलं त्यांनी. एका समद्विभुज त्रिकोणाची उंची 24 सेमी, क्षेत्रफळ 168 चौसेमी आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. आपल्याला काढायची परिमिती. ठीक आहे ना. मग परिमिती काढण्यासाठी गरजेचं काय आहे, तर तिन्ही बाजू पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आकृतीवरून लक्ष देईल तुमच्या. पहा काढून घेतोय, थोडं लक्ष द्या. ही झाली समद्विभुज त्रिकोणाची आकृती. ठीक आहे. त्या दोन बाजू सारख्या असते, ही सारखी नसते, याच्या तुलनेत ही वेगळी असते. ठीक आहे. तर पहा काय म्हटलंय. पहा उंची किती दिली या ठिकाणी 24 सेमी. उंची म्हणजे काय, तर ही किती आहे, तर 24. ठीक आहे. ही किती आहे, 24 सेमी उंची आहे. त्यानंतर क्षेत्रफळ 168, क्षेत्रफळ दिलं आहे, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती. आपल्याला काय काढण्यासाठी, परिमिती काढण्यासाठी या बाजू आणि ही बाजू माहिती पाहिजे. मग याच्यासाठी आपण पहिले क्षेत्रफळ दिलं, मग क्षेत्रफळावरून देऊ. पहा क्षेत्रफळ बरोबर काय. पहा या ठिकाणी लिहितो मी क्षेत्रफळ. पहा क्षेत्रफळ याच्यासाठी काढत आहे कारण आपण पाया गुणिले उंची मिळाली की बाजू सर्व मिळून जाते. पहा क्षेत्रफळ बरोबर काय, 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. ओके. ठीक आहे. क्षेत्रफळ परत क्षेत्रफळ काढायचं आहे. किती दिलेला आहे, किती दिला 168. हे लिहून घेतोय. हा 168 बरोबर 1/2. पाया दिला आहे की पाया म्हणजे हा आहे का आपल्याकडे, नाहीये, फक्त उंची आहे. उंची किती दिली आहे. पहा उंची किती दिली आहे मी 24 सेमी. मग पाया माहित नाही, एक्स घेतोय आणि या ठिकाणी 24 लिहून घेतो. याचा अर्थ आपल्याला कशाची रेट मिळेल, या ठिकाणी पायाची रेट मिळेल. ठीक आहे ना. तर पहा बरोबर हा एक्स असाच, हा एक्स असाच, 168 असेच. अंशामध्ये काय जाईल, हा 2, छेदामधला 2 अंशामध्ये जाईल आणि छेदामध्ये काय येईल, तर हे 24. ओके. चला याने याला भाग देतोय. पहा बे 2 ने जर 24 ला भाग दिले तर अर्धे राहते, म्हणजे 12. 12 ने याला भाग देऊन बघू. 12 1 12. ठीक आहे. 12 1 12 किती राहिले इथे, या ठिकाणी राहिले 4 आणि 12 चोक 48 बरोबर काय एक्स. म्हणजे हा जो पाया आहे, पाया किती निघाला, 14 सेमी. काय निघालाय, 14 सेमी. येईल लक्षात. आता पहा हा जो पाया या ठिकाणी टाकून देतोय. पहा 14 सेमी म्हणजे हा पूर्ण पाया 14, तर हे 7 आणि हे 7 राहील. 7 आणि 7 किती, 14. मग आता तुम्हाला या ठिकाणी पहा उंची मिळाली आणि पाया पण मिळाला. उंची मिळाली, पाया मिळाल्यानंतर काय करता येते आपल्याला, या ठिकाणी काटकोन दिसत आहे, तर आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांताने ही बाजू काढता येईल. ही बाजू म्हणजे काय, तर या त्रिकोणाचा कर्ण. ठीक आहे ना. मग आता काय करता येईल. पहा आता तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे. हा कर्ण आहे, तर कर्णाचा वर्ग घेऊ. आहे का आपल्याकडे कर्ण लिहिलेला नाही, एक्स चा वर्ग बरोबर. हा 24 आहे, 24 चा वर्ग घेऊ. ठीक आहे. आणि दुसरी बाजू आहे आपल्याला 7, म्हणजे 7 चा काय वर्ग. ठीक आहे. येईल लक्षात. आता पहा हा 1 चा वर्ग बरोबर काय, 24 चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती, 576. ठीक आहे. अधिक 7 चा वर्ग 7 49. येईल लक्षात. काय करता येईल. पहा x चा वर्ग बरोबर काय, x चा वर्ग बरोबर काय, 576 अधिक 49 म्हणजेच काय, 9 आणि 6. 9 आणि 6 15, 15 5 राहिला 1. ओके. हा 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 2 राहिला 1. 5, 5 आणि 1 6, 625. येत्या लक्षात. x चा वर्ग बरोबर 625. मग मला सांगा 625 चा वर्गमूळ काढू म्हणजे x ची रेट मिळते. x बरोबर काय, तर 25. ठीक आहे ना. 25 चा वर्ग 625. येईल लक्षात. चला तर हा काय झाला आता आपलं, ही झाली उंची, म्हणजे हे कुठली तिरकस उंची म्हणू आपण. आणि या त्रिकोणाचा कर्ण, या त्रिकोणाचा काय, हा कर्ण किती झाला, 25. हे झाला काय, कर्ण म्हणू आपण याला. कोणत्या एकात, सेमी एककात. ठीक आहे. आता हा 25 समजा मी या ठिकाणी लिहिला, तर हे काय राहील, 25च राहील. त्याचं कारण काय, समद्विभुज आहे. ही बाजू 25 तर ही बाजू काय राहील, 25च राहील. आता आपल्याला काय काय मिळालं, पहा सर्वच मिळालं, बाजू सर्व दिसत आहे. ठीक आहे ना. आता आपण परिमिती काढू शकतो. पहा त्यावरून परिमिती काढून घेऊ. परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला, लिहून घेतोय. पहा परिमिती बरोबर काय, ए अधिक बी अधिक सी.
परिमिती माहिती नाही, एक्स घेतोय बरोबर, ए ची रेट म्हणजे तिन्ही बाजूंची आपल्याला किंमत पाहिजे. मग काय 25 25 आणि 7 गुणी किती 14, 25 25 आणि 14 किती होते पाहू. तर पहा हा 25 एक बाजू, दुसरी बाजू 25 आणि तिसरी बाजू किती 14. एक्स बरोबर 25 आणि 25 50, 50 आणि 14 64. हे 64 कोणत्या एकत्र आहे, सेमी एकत्र. ठीक आहे, हे लक्षात. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे यांनी काय विचारलं आपल्याला, परिमिती किती, तर परिमिती काय 64 सेमी. ठीक आहे, आपल्याला त्यासाठी पहिले क्षेत्रफळ दिलं होतं, त्यावरून सेमी एक काढून घेतलंय आपण. त्याच्यानंतर पायथागोरसचा सिद्धांत वापरला, त्यानुसार आपण काय काढली आहे, परिमिती. हे लक्षात. चला या पद्धतीचं थोडं वेगळं गणित बघूया नंतरचं. पहा, लक्ष द्या. गणितामध्ये काय म्हणतात, एका समद्विभुज त्रिकोणाची उंची 40 सेमी असून तिरकस उंची दिली आहे ना, तिरकस उंची 41 सेमी आहे, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचे. तर लक्ष द्या थोडं. पहा, या ठिकाणी क्षेत्रफळ लिहून घेत आहे. पहिले क्षेत्रफळ काढू आपण. क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 पाया गुणिला उंची. हे माहिती आहे सर्वांना, पाया गुणिला उंची. क्षेत्रफळ दिलं आहे का नाही ते काढायचं आहे. मग एक्स मांडतो या ठिकाणी 1/2 लिहून घेतलंय मी. पाया दिला आहे का आपल्याला, पाया नाहीये. ठीक आहे, पण उंची दिली आहे. ठीक आहे, या ठिकाणी लिहितोय मी उंची. उंची किती आहे आपल्याकडे 40. आपल्याला एक तर काय पाहिजे, क्षेत्रफळ तरी पाहिजे होतं, नाही तर पाया तरी पाहिजे. मग पाया काढून घेण्यासाठी काय करायचं ते सांगतोय. पहा, आकृतीवरून लक्षात घेऊ आपण. एक आकृती घेतोय मी कशाची, तर समद्विभुज त्रिकोणाची ही आकृती आहे. कशाची आकृती आहे, समद्विभुज. बघा हा झाला समद्विभुज त्रिकोण. ओके, आता काय करता येईल याच्यामध्ये पहा, समद्विभुज त्रिकोणाची तिरकस उंची दिली आहे त्यांनी किती 41. हे याला म्हटलं जातं तिरकस उंची. हा 41 असेल तर हा 41. ओके, आणि हे काय आपली उंची, हे काय आपली उंची, हा काय पाया. उंची किती दिली आहे त्यांनी पहा 40 सेमी. हे 40 उंची मी लिहून देत आहे. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, पाया. मग पाया काढून घेण्यासाठी काय करता येईल आपल्याला, पायथागोरसचा सिद्धांत. कारण इथं काय म्हणलाय असा काटकोड बनतोय. ठीक आहे, पायथागोरसच्या सिद्धांतासाठी तिरकस उंची म्हणजे या त्रिकोणाचा काय कर्ण. मग कर्ण आपल्याला माहिती आहे, पायथागोरसचा सिद्धांत काय, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजेच काय करता येईल आपल्याला, हे तिरकस उंची या ठिकाणी लिहून घेऊ. काय कर्ण काय आपला 41, हा लिहितो मी 41चा वर्ग बरोबर. त्यानंतर हा 40, एक बाजू किती आपल्याकडे 40चा वर्ग, आणि दुसरी बाजू किती आपल्याला माहिती नाही. मग काय करू, या ठिकाणी 1चा वर्ग बस झालाय. हे सोडून घेऊ आपण. ठीक आहे, आता पहा 41चा वर्ग माहिती आहे. ठीक आहे, नाही माहित तर काय करा, 41 गुणिला 41 सोडून टाकू. 1 ने 41 ला गुणलं तर 41 हा शून्य घेतोय. 4 1 4 आणि 4 चौक 16 किती होते पहा. हा 1 4 आणि 4 8 आणि हा 16 असा. म्हणजे किती झालं 1681. हा कशाचा वर्ग 41चा. ठीक आहे, हे लिहून टाकतो पहा 1681 बरोबर. 40चा वर्ग 4 चौक 16 2 शून्य असेच. ठीक आहे, त्यानंतर प्लस हा 1चा वर्ग. ओके, आता काय करता येईल, हा 1चा वर्ग काढायचा आहे तुम्हाला. म्हणजेच काय 1681 मधून 1600 गेले किती राहिले 81 बाकी राहिले. आता याचं वर्गमूळ काढायचं आहे, कारण आपल्याला 1ची रेट पाहिजे. मग याचंही वर्गमूळ काढून घेऊ. याचं वर्गमूळ किती, तर 9. हे लक्षात, 9चा वर्ग किती आहे 81. मग हे 9 काय आहे, तर ही बाजू आहे आपली एवढी 9. मग मला सांग ही पूर्ण बाजू किती, इथून हाफ अर्धी ही 9 आहे, तर ही पण 9 9 आणि 9 18 ही. म्हणजे पाया किती मिळाला तुम्हाला, हा 18. आपल्याला पाहिजे होता पायाच. हे 18 या ठिकाणी पाया टाकून देतोय. ओके, आता काय करता येईल आपल्याला, रेट कशाची, क्षेत्रफळाची. तर पहा एक्स बरोबर काय, या दोन्ही याला बघतो 2 1 2 2 9 18. या दोघांचा गुणाकार म्हणजे आपलं क्षेत्रफळ. 9 चौक 36 हा एक 0. क्षेत्रफळ हे कोणत्या एका चौसेमी एककात असते. ठीक आहे ना, लिहून टाका. तर काय 360 हे काय आलं आपलं क्षेत्रफळ. पण या गणितामध्ये क्षेत्रफळ सोबत काय परिमिती पण विचारली आपल्याला. मग परिमिती किती पहा, परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला. परिमिती बरोबर काय ए अधिक बी अधिक सी तिन्ही बाजूंची बेरीज. मग आहे का आपल्याकडे पाहून घेऊ तिन्ही बाजू. ठीक आहे, पहा ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी आहे. तिन्ही बाजू पण मिळाल्या. हे जर नसतं मिळालं तर काढता आलं नसतं. ठीक आहे, तिन्ही बाजू आहे म्हणजे काय, आता पहा 41 आणि हे 18. ओके, आता पहा एक्स बरोबर 41 अधिक 41 अधिक 18 हे किती होते बघू. एक्स बरोबर काय 8 9 10 10 ची 0 राहिला 1, हा 1 1 आणि 4 5 5 आणि 4 9 आणि 1 10. म्हणजेच किती राहिलं 100 काय सेमी. 100 सेमी हे काय आपली परिमिती. लक्षात, या गणितामध्ये क्षेत्रफळ किती मिळालं तुम्हाला 360
आणि परिमिती किती मिळाली तर 100 येईल लक्षात. चला यानंतरचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रश्न क्रमांक हा 3 काय म्हटलाय, एका समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला किती 660 चौसेमी असून असमान बाजू किती 22 सेमी आहे, तर त्रिकोणाची परिमिती काढा. काय काढायचं आपल्याला, परिमिती काढायची आहे. आणि दिलं काय त्यांनी आपल्याला क्षेत्रफळ. ठीक आहे, सोबत काय दिलं, असमान बाजू पण दिली आपल्याला किती 22. पण काय करता येईल पहा, क्षेत्रफळ लिहून घेतोय पहा. क्षेत्रफळ बरोबर काय किती दिलं आपल्याला 1/2 पाया गुणिला उंची सूत्र लिहून घेतलंय मी. आता क्षेत्रफळ दिलंय ते लिहून घेतोय पहा 660 बरोबर काय 1/2 गुणिला पाया गुणिला उंची पाहिजे आपल्याला. पाया उंची दिसत नाहीये. ठीक आहे ना, मग याच्यावरून आपण एका या आकृतीवरून लक्षात घेऊ. पहा थोडं लक्ष द्या. ही समद्विभुज त्रिकोण काढलाय मी. आता पहा यानंतर काय म्हटलंय, क्षेत्रफळ हे आतमधलं क्षेत्रफळ 660 दिलाय. असमान बाजू पहा, असमान बाजू किती आहे 22. हे 22 आहे. मला सांग असमान बाजू म्हणजे कुठली, ही हे काय समान बाजू झाल्या, ही काय असमान बाजू झाली. असमान बाजू 22 आहे, याचा अर्थ इकडे 11 घेतोय आणि इकडे 11 घेतोय. येईल लक्षात. 11 आणि 11 किती 22. आता पहा उंची वगैरे काही दिली आहे का, काहीच दिलेलं नाहीये. मग हे काय असमान बाजू म्हणजे जर आपण विचार केला हा काय एकंदरीत पाया, काय पाया, मग पायाची रेट आपण टाकू शकतो. पायाची रेट ठीक आहे किती 22 आणि काढायचं काय आपल्याला उंची. ठीक आहे, आता आपल्याला उंचीचा एक्स हा काढता येतो. एकाच ठिकाणी एक्स आला आहे म्हणजेच काय करता येईल पहा, बरोबर हा एक्स. ठीक आहे, हा 660 असेच अंशामध्ये काय जाईल, इकडे छेदामधला अंक अंशामध्ये जाईल आणि अंशामध्ये काय छेदामध्ये येईल 22. येईल लक्षात. 11 1 11 सॉरी बे 1 बे बे 1 बे आणि बे 1 बे म्हणजे काय राहिले या ठिकाणी 11 राहिले. ओके, 11 1 11 11 सक 66. हे लक्षात. म्हणजे हे काय निघालं 60 हे काय आहे 60 बरोबर एक्स. 60 हे काय उंची आहे, उंची काढली आपण सेमी एककात. काय ही उंची, हे उंची लिहून देतो. ओके, हे काय झाली उंची. आता पहा लक्ष द्या थोडं. उंची म्हणजे ही किती काढली आता आपण 60 काढली. किती काढली 60. मग याच्यावरून तिरकस उंची किंवा कर्ण काढता येईल का, काढता येतो. पायथागोरसचा सिद्धांत, दोन बाजू माहिती एक बाजू आपल्याला काढता येते. मग पायथागोरसच्या सिद्धांतावरून जाऊ पहा, कारण परिमितीसाठी हे सर्व बाजू माहिती पाहिजे. आपल्याला परिमिती काढायची आहे. आता मग काय करता येईल, ही बाजू काढावं लागेल. मग काय तर पहा कर्ण माहिती नाही, मग इथे घेतोय एक्सचा वर्ग बरोबर काय, एक बाजू किती आहे 60चा वर्ग आणि दुसरी बाजू 11चा काय वर्ग. एक्सचा वर्ग असाच ठेवताय, 60चा वर्ग 6 6 36 आणि हे एका शून्याचे 2 शून्य प्लस 11चा वर्ग 121. ठीक आहे ना. त्यानंतर एक्सचा वर्ग बरोबर काय, तर पहा यांची बेरीज करून घेतोय मी. 3600 आणि 121 3721 होतात. किती 3721. हा 3721. ओके, मग हे कशाचा वर्ग आहे. ठीक आहे, हा कशाचा वर्ग आहे थोडा अवघड जाईल, पण एक लक्षात ठेवा, वर्ग संख्या कशाची आहे हे समजून घेण्यासाठी एकक स्थानी कोणता अंक आहे पाहायचा. एक अंक आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 1 येईल, तर अशा दोनच संख्या असते. कोणती, किती 1 आणि 9. 1चा वर्ग जर केला तर एकच निघते, 9चा वर्ग केला एकच स्थानी 9 81 एकच निघते. ठीक आहे, मग दोनच संख्या करून पाहायच्या. म्हणजे काय तर एक तुम्हाला पाहा लागेल 60च्या वरचा हा वर्ग असायला पाहिजे, 61चा पहा किंवा 69चा पहा. पण 61चा वर्ग हा आहे. ठीक आहे ना, जवळचा 61चा वर्ग आहे. करून पहा 61 गुणिला 61 करून पहा किंवा 69 गुणिला 69 करून पहा. दोन पैकी एकाचं उत्तर हे निघते तुम्हाला. ठीक आहे, आता जर पहा एक्स बरोबर काय याचं वर्गमूळ काढतो तर ते किती 61. हे लक्षात. आता 61 हे काय आहे तर हे आहे ही बाजू, याला आपण कर्ण म्हणू. काय म्हणू याला, कर्ण म्हणू. ओके, हा झाला आपला कर्ण. आता पहा या ठिकाणी 61 लिहितोय मी आणि या ठिकाणी 61 लिहितोय. हे लक्षात. आता आपल्याला परिमिती बी मिळाली. 61 आणि 11 दोन्ही हे 22. पहा परिमिती काढून देऊ आता आपण. परिमिती सूत्र माहिती आहे सर्वांना. परिमिती बरोबर काय ए अधिक बी अधिक सी. ओके, मग एक्स बरोबर काय ए बी सी म्हणजेच काय 61 आणि 11 दोन्ही 22. परत एकदा 61 अधिक 61 आणि ते 22 त्यांची बेरीज करून घेऊ आपण. 2 आणि 1 3 आणि 1 4. ओके, त्यानंतर हा 2 आणि 6 8 8 आणि 6 14. हे लक्षात. याचा अर्थ आपली परिमिती किती तर 144 सेमी एकक. कोणते एकक, सेमी एकक. हे लक्षात. अशा पद्धतीने काय मिळालं आपल्याला
आपल्याला फक्त परिमिती काढायची होती, पण परिमिती काढण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागते. हे लक्षात चला, याच पद्धतीचं वेगळं एखादं गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक किती 4 काय म्हटलंय, एका समद्विभुज त्रिकोणातील एकरूप कोणाची बेरीज 8x आहे, तर शिरोकोणाचे माप किती. आपल्याला शिरोकोणाचा माप काढायचं. आकृतीवरून लक्षात घेऊ आपण. पहा, हे आकृती काढतोय, पहा थोडं लक्ष द्या. ठीक आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी, एका समद्विभुज त्रिकोणातील एकरूप कोणाची बेरीज. हे एकरूप कोण असते, समद्विभुज जेव्हा असते ना, तर हे कोण कसे असते, एकरूप असते. ठीक आहे. यांची बेरीज किती दिली, 8x. 8x यांची दोघांची बेरीज म्हणजे हा काय 4x असायला पाहिजे आणि हा काय 4x असायला पाहिजे. ओके, 4 आणि 4 किती 8x आहे. तर शिरोकोणाचे माप किती, हा कोण जो आहे हा, याचा आपल्याला माप काढायचा आहे. याचा काय काढायचं, माप. मग याच्यावर मांडणी आपल्याला अशी करता येईल. पहा, हे माहिती आहे तुम्हाला, या तिन्ही कोणाची बेरीज किती असते, या तिन्ही कोणाच्या अंशाची बेरीज किती असते, तर 180. मग आपल्याला अशी मांडणी करून घेऊ. पहा, 4x अधिक 4x अधिक शिरोकोण, हा काय शिरोकोण बरोबर काय, तर 180 बरोबर काय 180. ठीक आहे ना. हा एक कोण, हा एक कोण आणि हा एक कोण कोणता, शिरोकोण. मग शिरोकोणच्या ठिकाणी x ची मांडणी करू आपण. पहा परत, म्हणजे काय, परत 4x अधिक 4x अधिक x, या ठिकाणी काय ठेवला आपण, x बरोबर काय, तर 180. मग काय करता येईल, 4x आणि हा x, 4 आणि 4 8 आणि 1 9, म्हणजे हे काय झाले 9x बरोबर 180. मग काय करता येईल, x ची रेट काढून. x बरोबर काय 180 भागेला किती, तर 9. मग 9 1 9, 9 2 18 म्हणजे 20. x ची रेट किती मिळाली तुम्हाला, 20. याचा अर्थ काय, शिरोकोण हा किती अंशाचा आहे, तर 20 अंशाचा आहे. या कोणाची रेट किती आहे, तर 20 अंश आहे. हे लक्षात, या पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता येते. या पद्धतीचं परत एक वेगळं गणित होऊ. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलाय, एका समद्विभुज त्रिकोणाच्या पायथ्यालगतच्या एका कोणाचे माप शिरोकोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. कशा दुप्पट आहे, तर शिरोकोण किती. शिरोकोण म्हणजे काय, तर पहा, हा जो असतो ना, हा त्रिकोण काढून घेतलाय मी. ठीक आहे. हा समद्विभुज त्रिकोण, हा शिरोकोण, हा काय शिरोकोण. मग यांनी काय म्हटलंय, पहा, पायथ्यालगतच्या एका कोणाचे माप शिरोकोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. म्हणजे शिरोकोण जर x असेल, हा शिरोकोण हा जर x असेल, तर पायथ्यालगत ही दुप्पट आहे, म्हणजे 2x आणि 2x. कारण समद्विभुज मध्ये हे दोन्ही कोण कसे असते, सारख्या मापाचे असते. आणि या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते माहिती आहे, 180. मग मांडणी कशी करता येईल, पहा, आपल्याला तिन्ही कोणाचे माप. ओके, हा शिरोकोण येते त्याच्यात. हा तिन्ही कोणाचे माप x अधिक 2x अधिक 2x, 2x अधिक 2x बरोबर काय, तर 180. मला सांगा, हा काय x म्हणजे शिरोकोण, हा आपल्याला x ची रेट पाहिजे. ठीक आहे ना. मग काय करता येईल, पहा, 2 आणि 2 4x आणि हा एक 5x. मग 5x बरोबर काय, तर 180. x बरोबर 180 भागेला काय, हा 5. ओके. मग x बरोबर काय, 5 1 5 5 त्रिक 15. हा 5 ने याला भागतो, 5 त्रिक 15 राहिले किती या ठिकाणी 3, 5 7 30 36. काय राहिला या ठिकाणी 36. 36 रेट कशाची, x ची. म्हणजे हा काय राहिला आपला 36. बघा, हा 36 झाला. आता याच्या तुलनेत हा दुप्पट 72 झाला आणि हा दुप्पट 72 झाला. या सर्व कोणाची जी बेरीज आहे हे किती आली पाहिजे, आपली 180 आली पाहिजे. होते का, पहा. ठीक आहे, पाहून घेऊ होते का. तर पहा, 72 अधिक 72 अधिक काय 36, हे 180 होते का भाऊ. 6 आणि 2 8 आणि 2 10, 10 शी 0 राहिला 1, 3 आणि 1 4, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18. ठीक आहे ना. किती झाले, 18. म्हणजे 180. हे काढायची गरजच नाहीये तुम्हाला. ठीक आहे. उत्तर काय तुमचं, म्हटलं काय त्यांनी, शिरोकोण किती. मग शिरोकोण किती आपला, तर हा 36 आहे. हे लक्षात, एकंदरीत लक्षात घ्या. हे सर्व गणित या पद्धतीने आपण समजून सांगितले आहे. यानंतरचा नवीन व्हिडिओ आपण बनवू. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून टाका. कारण वेगवेगळे व्हिडिओ, अनेक व्हिडिओ आपण जेव्हा टाकू त्यावेळेस तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल. सर थांबून जाऊ. धन्यवाद.